माणूसच नव्हता एकही माणूस, म्हणजे 6 किलोमीटर पर्यंत तुम्हाला कुठलाच माणूस नाही. इकडं खालापुरी नाही, इकडं तागडगाव पर्यंत कुठंही माणूस नाही. इथं फक्त एक तमीच. मग मी काय केलं, नवीन फक्त शिरूरवरून जाऊन येऊन करायचो. नागराच्या वाडीला उतरायचं, तिथून बसने तिथं उतरायचं आणि पायी मधून तळ्यातून इथं यायचं. पुन्हा संध्याकाळी 4-5 वाजता पायी जायचं आणि पुन्हा शिरूरला जायचं. इथं मुक्कामाला थांबत नसायचं. आणि मग अशा पद्धतीने चालू झालं. पण नंतर मग इथं कसलंच काही नसल्यामुळं, आश्रय नसल्यामुळं वडील म्हणले आपण पाईपलाईन करू. मग वडिलांनी काही दिवसांनी पाईपलाईन केली. पाईपलाईन केल्यानंतर इथं मग थोडंसं शेती करायला लागलो. शेती करता करता प्राण्यांच्या ते खुराडं कमी पडायला लागलं. मग शेड बांधून दिलं वडिलांनी मला पलीकडं. त्या शेडमध्ये आम्ही प्राणी ठेवायला लागलो. मग जसं जसं गरज वाढन तसे शेड वाढत गेले, प्राणी वाढत गेले. बस एवढंच. म्हणजे फक्त छंदातून हे निर्माण झालेलं, म्हणजे काहीतरी निर्माण करायचं आहे म्हणून केलेलं नव्हतं. सरपराज्ञ प्रकल्प म्हणजे असं डायरेक्ट उभा राहिला आहे, म्हणजे काहीतरी असं काम करायचं म्हणून नाही. हा छंद आहे आणि छंद म्हणूनच पाहतो. आजही काम म्हणून पाहत नाही लोक, त्याला काम समजतात.